1500 रुपयांवरून वाढीव हप्त्याकडे डोळे लावून बसलेल्या लाडकी बहिणींच्या पदरी निराशाच पडली। अर्थसंकल्पात 2100 रुपयांची घोषणा झालीच नाही, त्यामुळे विरोधक महायुती सरकारवर बरसलेत। पाहूया एक रिपोर्ट। 2100 रुपयांची घोषणा अर्थसंकल्पात नाही। निवडणुकीतील घोषणा हवेतच विरली। सरकारनं लाडक्या बहिणींना फसवलं। उपमुख्यमंत्री आणि वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवारांनी सोमवारी 2025-26 साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। सगळ्यांचं लक्ष मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकडे होतं। ज्या योजनेमुळे महायुती सत्तेत आली त्या योजनेत 1500 रुपयांवरून 2100 रुपये हप्ता करणार का याची उत्सुकता होती। मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 2100 रुपये देण्याची घोषणा अखेर हवेतच विरली आहे। त्यामुळे लाडकींची मात्र घोर निराशा झाली। या योजनेअंतर्गत सुमारे 2,53,00,000 लाभार्थी महिला आहेत। त्यांना 33,232 कोटी रुपये निधीचं वाटप झालं। सन 2025-26 मध्ये या योजनेकरिता एकूण 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे। त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे। 2025-26 मध्ये या योजनेच्या करता 36,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। 2100 रुपयापर्यंत वाढ देऊ म्हणून सांगितले, पण या बजेटमध्ये माझ्या लाडक्या बहिणींना फसवण्याचा वारक आम्ही यांनी केला। निवडणूक झाल्यावर अजितदादांनी निवडणुकीच्या काळामध्ये गुलाबी जॅकेट घालणारे अजित पवार गुलाबी जॅकेट गायब झाला आणि या लाडक्या बहिणी त्यांच्या भाषणातून आणि बजेटमधून गायब करण्याचं पाप केलं गेलं। लाडक्या बहिणींच्या पडताळणीत गेल्या 2 महिन्यात 9 लाख लाडक्या बहिणींना वगळलाय आणि अजूनही ही पडताळणी सुरूच आहे। सरकारची तिजोरी खाली असल्यानं भविष्यात हा आकडा आणखीन किती लाखांनी वाढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र त्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। लाडकीला 2100चा वाढीव हप्ता मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा सत्ताधाऱ्यांना लक्ष केलंय। हा बोगस अर्थसंकल्प असल्याची घणाघाती टीका ठाकरेंनी केली। तर लाडकीला 2100 देण्यासाठी काम सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। पहिली जी होती ती लाडक्या बहिणीला 2100 दिले का नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी हे या महायुती सरकारला एक संकल्पपत्र 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी ह्याच्यातल्या तुम्ही काय आता पहिला अर्थसंकल्प मांडण्यासाठी एक तरी गोष्ट तुम्ही आजच्या अर्थसंकल्पात मांडली का? ह्या अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आहे आणि हा अत्यंत बोगस अर्थसंकल्प खरंच 10,000 वर्षात नसला तरी गेल्या अनेक वर्षात मांडला गेला असेल या विधानसभेत असं मला वाटत नाही। एप्रिल महिन्यापासून 2100 मिळणार नाही असं म्हणता येईल का? सेफ साईड हो, 2100 मिळणार। याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार, एप्रिल महिन्यात 1500 मिळतील। ज्यावेळी आम्ही सुरू करू, घोषित करू, तुम्हाला आम्ही असं लपून थोडी घोषित करणार आहोत। आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100 त्या महिन्यापासून देऊ। पुढच्या बातमीकडे, अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा झालीच नाही, त्यामुळे शेतकरी कर्जमाफी न केल्याने विरोधक आता आक्रमक झाले। त्यावेळी विरोधकांनी सरकार विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली। सरकारनं शेतकऱ्यांची मतं घेऊन त्यांच्याशी गद्दारी केल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। तर थापा मारून महाराष्ट्र कर्जबारी केल्याचा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेला। कुठे आहे कर्जमाफी? शेतकऱ्यांची मतं घेतली, 3 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करू म्हणून सांगितलं, पण अद्याप कुठलाही कर्ज माफ झालेला नाही। यामध्ये या बजेटमध्ये कुठेही ती व्यवस्था केली गेली नाही। शेतकऱ्यांना फसवलं, शेतकऱ्याशी बेईमानी केली, शेतकऱ्याशी गद्दारी केली। हे गद्दार सरकार आहे। मारल्या होत्या थापा भारी
आणि महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी. ही ओळ घेऊन त्याने आता पुढे जायला पाहिजे. आणि आम्ही थापा मारू, पण थापा मारण्याचं आम्ही थांबणार नाही, हे त्यांचं आता बोलपक्के झालेलं आहे. बजेटमधून लाडकींची जशी निराशा झाली आहे तशीच शेतकऱ्यांची देखील झाली. लोकसभेला सत्ताधाऱ्यांना रडवणाऱ्या कांद्यामुळे आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. मात्र कांदा प्रश्न का पेटलाय त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. पुन्हा कांदा पेटला. निर्यात बंदी उठवा, भुजबळ आक्रमक. शिंदेंकडून कांद्याचा चेंडू केंद्राच्या कोर्टात. लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा आता पुन्हा एकदा पेटलाय. कांद्याच्या निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन छेडलं. तर छगन भुजबळांनीही सरकारला घरचा आहेर देत निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली. त्यावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कांद्यावरचा निर्यात कर 20% आणल्याचा दावा केला. खर्चाच्या पेक्षा तुम्ही अर्धा आम्हाला फायदा देणार की नाही शेतकऱ्याला? काय 2,000 रुपये म्हणून तुम्ही सांगणार? 2,000 रुपये नाही येतो, 700, 800, 1000, 1,500 पर्यंत चालतो. खर्चच माझा 1,500 रुपये आहे. त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस, त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी भानगडी, आणि त्याच्यामुळे जे आहे आणखी नुकसान. अध्यक्ष महोदय, भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब याचा तुम्ही जो आहे निपटारा करणार की नाही या प्रश्नाचा कायमस्वरूपी हा प्रश्न आहे आमच्या मतदारसंघात. राज्यातले 4-5 जिल्हे जे आहेत ग्रासलेले आहेत या सगळ्या प्रश्नांना. आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सातत्याने पाठपुरावा करून, उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनीच आपल्या आपल्या स्तरावर पाठपुरावा करून मागच्या काळामध्ये तो 40%वरनं 20% आणण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या महाराष्ट्र सरकारने केलं. यानंतर पणन मंत्र्यांच्या उत्तरावर असहमती दर्शवत भुजबळ चांगलेच आक्रमक झाले. नाफेडच्या कारभाराचीही भुजबळांनी चिरफाड केली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कांद्याचा प्रश्न केंद्र सरकारवर सोपवून आपले हात झटकले आहेत. तुम्ही जे म्हणता ना नाफेड नाफेड नाफेड, ते नाफेड स्वतः खरेदी करत नाही, ते कंपन्यांच्या ज्या आहेत त्यांना नेमतात. आणि ते कंपन्या ठरलेल्या लोक आहेत, आणि त्या कंपन्या तिकडे शेतात जाऊन 700, 800, 900 रुपयाने कसे तरी घेतात. पण सोडून जाईल म्हणून लोक विकतात आणि नंतर ते ठेवतात. आणि मग भाव वाढल्यानंतर आणि तोच कांदा जो आहे नंतर नाफेड सुद्धा विकत घेतो. मी मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारची पाठपुरावा करू, त्यांच्याकडे जाऊ, त्यांना भेटू. तुम्हाला सोबत अमित शाह साहेबांकडे जाऊ आपण. आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे. या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे, कारण हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे. त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू. तर अर्थसंकल्पात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्यानं शेतकऱ्यांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. आज अर्थसंकल्प एकीकडे राज्याचा सादर होत असताना लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. प्रचंड स्पष्ट बहुमतातलं सरकार आहे. निवडणुकीपूर्वी तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू. निवडणुकीपूर्वी तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की यापुढील काळामध्ये आम्ही कधीही कांद्यावर निर्यात बंदी होऊ देणार नाही. कांद्याचे भाव आज पडलेले, खताच्या किमती भरमसाठ वाढलेले, सोयाबीनच्या किमती आसपास 4,000 रुपये झालेले. त्याचा खर्च होतो एकरी 10,000 ते 20,000 रुपये. त्याच्यात काही परवडत नाही ना शेतकऱ्यांसाठी. लोकसभेला फटका बसल्यानंतर सरकारनं कांद्यावरचं निर्यात शुल्क 20% कमी केलं. त्याचा महायुतीला फायदा झाला. मात्र आता कांद्याचे दर पुन्हा पडल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. त्यामुळे सरकार कांद्यावरचं निर्यात शुल्क हटवून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार का, याकडेही लक्ष लागलंय. अभिजित सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नाशिक. आपण पुन्हा बजेटकडे बोलूया. मेट्रो शहरांसाठी बजेटमध्ये मोठ्या तरतुदी करण्यात आल्यात. मेट्रोसह पायाभूत सुविधांबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेटमध्ये मोठ्या घोषणा केल्या. मुंबई पुण्यासाठी विविध घोषणा करण्यात आल्यात. आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा करण्यात आल्याची चर्चा आहे. बघा, मुंबईसाठी मोठ्या घोषणा कोणत्या आहेत तर मुंबईत 41 किलोमीटरची मेट्रोची कामं होणार आहेत. मुंबईत 7 ठिकाणी व्यापारी केंद्र होणार.
नवी मुंबईत देखील इनोव्हेशन सिटी उभारणार. वर्सोवा ते मड खाडीपूल उभारणार. मुलुंड ते गोरेगाव भुयारी मार्ग उभारणार. आता स्मारकाच्या बातमीकडे. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपावी या उद्देशाने आता संगमेश्वर येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. औरंगजेबाच्या सैनिकांनी राजे संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथील एका देवळात पकडलं होतं. संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी ही घोषणा केली. तसंच आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाईल अशी घोषणा त्यांनी केली. याशिवाय पानिपतमध्ये मराठा शौर्य स्मारक उभारलं जाईल अशी घोषणा राज्य सरकारनं केली. तुळापूरमध्ये संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू झालंय. संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे. आंबेगावात शिवसृष्टीसाठी आणखी 50 कोटींचा निधी सरकारकडून दिला जाणार आहे. पानिपतमध्ये मराठा शौर्याचं स्मारक देखील उभारलं जाणार आहे. तर आग्र्यामध्ये शिवरायांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे. आता मुद्रांक शुल्काच्या मुद्द्याकडे. एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त कागदपत्रांचा वापर जर तुम्ही केला तर यापुढे तुम्हाला आता पूरक कागदपत्रांसाठी 100 ऐवजी 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर प्रस्तावित करण्यात आलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात याविषयीची माहिती दिली. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 4 नुसार एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त दस्तावेजांचा वापर केल्यास पूरक दस्तावेजांना ₹100 ऐवजी 500 रुपये इतकी मुद्रांक शुल्क आकारण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 31(1) नुसार एखाद्या दस्तावर भरावयाच्या मुद्रांक शुल्काबाबत दस्त अभिनिर्णय प्रक्रियेसाठी सध्या आकारण्यात येणारे शुल्क ₹100 ऐवजी 1000 इतके करण्याचे तसेच निष्पादित दस्त निर्णयासाठी दाखल करताना देखील प्रथम दर्शनी देय असणाऱ्या मुद्रांक शुल्काची रक्कम जमा करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात येत आहे. बजेटनंतर आता डायबिटीजच्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण डायबिटीजची औषधं ही आता 90% स्वस्त होणार आहेत. 60 रुपयांऐवजी केवळ 9 रुपयांमध्ये आता औषधं उपलब्ध होणार आहे. त्याचा देशभरातील 10 कोटी भारतीयांना फायदा होणार आहे. डायबिटीजची गोळी बनवणाऱ्या जर्मन कंपनीचं पेटंट आता 11 मार्चपासून संपतंय. त्यानंतर नवीन कंपन्या हे औषध तयार करणार आहे. यात मॅनकाइंड फार्मा, टोरंट, अल्केम, डॉक्टर रेड्डी आणि ल्युपिन या कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता 60 रुपयाने मिळणारी गोळी फक्त 9 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. एक गोळी 9 ते 14 रुपयांमध्ये उपलब्ध होणार. नवीन कंपन्या आता स्वस्त औषध बनवणार. 10 कोटी भारतीयांना त्याचा फायदा होणार. पुढच्या बातमीकडे. नागपूरमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या एका हैवानाला बेड्या ठोकण्यात आल्या. पुण्यानंतर उपराजधानी नागपुरात देखील अतिशय संतापजनक घटना घडलेली आहे. भर रस्त्यातच या विकृतानं तरुणीसमोर अश्लील कृत्य केलं. मध्यवर्ती कारागृहाजवळच्या जॉगिंग ट्रॅकवरील बेंचवर एक तरुणी बसली होती. या तरुणांना अश्लील चाळे सुरू केले. तरुणींना हिंमत दाखवून पोलिसांना फोन लावण्याची भाषा केली असता हा विकृत तरुण पळून गेला. साम टीव्हीने बातमी लावून दिली आणि सामच्या बातमीनंतरच पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या विकृताला बेड्या ठोकल्या. तुम्हारे फोन से जल्दी जल्दी. नागपूरनंतर पुढची बातमी पुण्यातून. पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजा याला आज कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्याला पुन्हा 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर गौरवचा मित्र भाग्येश ओसवालला 1 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या तरुणांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का त्या दृष्टीने देखील पुणे पोलिसांचा तपास सुरू आहे. तरुणांनी ज्या पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये पार्टी केली होती तेथील CCTVचं चित्रीकरण पोलिसांनी तपासलंय. वळत आपण आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे. हिटमॅन रोहित शर्मा आता रिटायर होणार आहे. होय, तशी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानं रोहित निवृत्ती घेत असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच
रोहित रिटायर होतोय का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात हा खास रिपोर्ट. हिटमॅन रोहित शर्मा रिटायर्ड होणार. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर निवृत्ती. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? हिटमॅन रोहित शर्मा. रोहित मैदानात उभा राहिला की भल्या भल्या बॉलर्सना घाम फुटतो. अशी तुफान फटकेबाजी करणारा रोहित आता निवृत्त होतोय अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे रोहितचे कोट्यवधी चाहते नाराज झालेत. संपूर्ण टीमला सांभाळून घेण्याचं उत्तम कौशल्य असलेला खेळाडू म्हणून रोहितची ओळख. T20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी भारताला मिळवून देणाऱ्या धोनीनंतरचा कॅप्टन म्हणून हिटमॅनचा नंबर लागतो. मात्र आता हिटमॅन रोहित शर्मा रिटायर्ड होतोय असा दावा करण्यात आलाय. हा दावा खरा आहे का याची उत्सुकता कोट्यवधी चाहत्यांना आहे. पण मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा रिटायर होणार. रोहित सोबत विराट कोहलीही निवृत्ती घेणार. हा मेसेज व्हायरल होतोय. ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं सर्वात जास्त आनंद साजरा केला. रोहित आणि विराट मैदानात स्टंप्सनं दांडिया खेळताना दिसले. दांडिया खेळून झाल्यानंतर एकमेकांच्या गळ्यात हात घालत बोलतानाचा व्हिडिओ देखील समोर आला. सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकल्याचं समाधान कोहली रोहितच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. यानंतर विराटनं धावत मैदानाबाहेर जात अनुष्काला मिठीही मारली. मात्र निवृत्तीच्या चर्चांवर रोहित शर्मानं हिटमॅन स्टाईलनं उत्तर दिलंय. One more thing, I'm not going to retire from this format, just to make sure that no rumors are spread moving forward. Okay, guys, thank you so much. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. रोहित शर्मा कोहली निवृत्त होणार ही अफवा आहे. रोहित शर्मा निवृत्त होणार नसून तो पुढेही खेळतच राहणार. निवृत्तीची अफवा पसरवू नका असं आवाहन रोहितनं केलंय. विराट आणि रोहित 4 ICC ट्रॉफी जिंकणारे भारतीय खेळाडू आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विराट आणि रोहितनं मोलाची भूमिका बजावली. कधी विराट तर कधी रोहितनं मैदानात फटकेबाजी करत टीम भक्कम ठेवली. त्यांना सहखेळाडूंनीही चांगली साथ दिली आणि त्यामुळेच भारतीय क्रिकेट टीमला यश मिळालं. मात्र आता रोहित शर्मा आणि विराट कोहली रिटायर होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.